हाय मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सर्वजण? मजेत ना? तर मजेतच राहायला पाहिजे. तर कोकणी देवेंद्र या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करीत आहे. मिसळपाव ही रेसिपी बनवणार आहे. तर त्याची तुम्हाला ही व्हिडिओ असणार आहे. तर ती मी शेवटपर्यंत बघा. तर बायको रेडी करते किचनमध्ये. तर तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आपण भेटू किचनमध्ये डायरेक्ट. आज आम्ही मिसळ पाव बनवतोय. तर मिसळ पावची रेसिपी साठी जे साहित्य लागणार आहे ते आम्ही तयार केले मी ते बारीक कांदा कापून घेतलाय, लसूण घेतले 4-5 पाकल्या, कढीपत्ता घेतलाय. तर आता मी बनवते. कुकरमध्ये बनवते मी. तेल टाकते. मसाले घेतले तर आता मी मोहरी टाकते याच्यामध्ये. जिरा टाकते. लसूण टाकून घेते. कढीपत्ता, कांदा टाकते. हळद टाकते. आम्ही मटकीची मिसळ बनवतोय. तर मी मटकी घेतली. तर आता मटकी टाकते आता ह्याच्यामध्ये. तर मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते. तर आता कुकर बंद केलंय मी. तर आता त्याच्यात 3-4 शिट्या होऊ दे, तर मटकी आपली शिजून जाईल. तर आता पुढे मी मटकीच्या वाटणासाठी तर मी मिक्सर बनवण्यासाठी मसाला तयार करते. तर मसाला बनवण्यासाठी मी धना घेतलाय, जिरा आणि खसखस, व्हाईट तीळ आणि दालचिनी लवंगचं घेतलंय. तर आता मी मसाले भाजून घेते. गरम होतोय टोप, त्याच्यामध्ये मी भाजून घेते. तर टोप गरम झालाय. तर आता मी ह्याच्यामध्ये सर्व मसाले टाकते. मसाले चांगले गरम करून घ्यायचे. मसाले भाजून घेतले. तर आता ह्याच्यामध्ये मी काढून घेते. तर मी आता मसाल्यासाठी बारीक कांदा कापून घेतलाय, खोबरं घेतलंय सुक्क,
कोथिंबीर घेतले, 2 टमाटर घेतले आणि 3-4 लसणीच्या पाकळ्या घेतल्या. मी आता सर्व भाजून घेते त्याच्यामध्ये. लसूण टाकते. सर्व भाजून घेते मसाला. सर्व मी मिक्स करून घेते आणि चांगला भाजून घेते आणि मग मिक्सरला पिसून घेते सर्व मसाले. बारीक असं पिसून घेते, दाखवते तुम्हाला मी. तर हे मिक्सरला पिसून घेते मी. मगाशी जे मसाले भाजलेत ते आणि हे सुद्धा. तर आता कुकर खोलते मी. तर मटकी बघूया आपली शिजली काय. नसेल शिजली तर नाही शिजली आपली मटकी. तर 3-4 शिटीमध्ये मटकी झाली आहे. कारण कुकरमध्ये आपल्याला बनवायची आहे ना, त्याच्यासाठी मी काढून घेते एका भांड्यात. तर आता हे मिसळ बनवते, रश्श्याची तयारी करते. तर हे मसाला मी पिसून घेतले बारीक. मसाला बारीक पिसलाय आणि आता मी ह्याच्यामध्ये कुकर गरम करण्यासाठी थोडं गरम होऊ देत. गरम झालं तर त्याच्यामध्ये मी तेल टाकते. तेल थोडंसं गरम करायचं, कारण जास्त गरम झालं का मग ते उडतो अंगावरती. तर आता ह्याच्यामध्ये मी ते मसाला टाकून घेते. मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत असं भाजून घ्यायचं चांगलं, कारण त्याचा कच्चा पण असं गेलं पाहिजे, त्याच्यासाठी चांगला भाजून घेते. तर आता लाल मिरची पावडर मी टाकते त्याच्यामध्ये. मसाला चांगला भाजून घेतलाय, मस्त तेल सुटलंय त्याला. तर आता त्याच्यामध्ये मी मटकी टाकते मी त्याच्यामध्ये. बघतोय कसं झालंय ते.
बघूया. मिसळ पाव केलेली आहे. चांगली झालेली आहे मिसळ पाव. तर तुम्ही पण हे करू शकता. हॉटेलपेक्षा घरी बनवलेली चांगली असते. कारण तुम्ही पण ही रेसिपी बनवा, बघून शा. तर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढची व्हिडिओ तुम्हाला लवकर येईल. तर चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.